नमस्कार मित्र, तुमचं स्वागत आहे फिशिंग पॉईंट कोकण या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण आलो आहोत पाथरदेव येथे. हे पाथरदेव काळबादेवीच्या हद्द सुरू होते त्याच्याच बाजूला डाव्या बाजूला उतारावरती आहे देवस्थान. आणि तेथे पाथरदेव मित्रमंडळ यांच्यावरती दरवर्षी माघी गणेश उत्सव साजरा केला जातो. आणि आज तेथेच आपण आलो आहोत माघी गणेशोत्सव येथे. आणि तेथे वेगवेगळे कार्यक्रम करतात. आणि आज लहान मुलांचे 1ली ते 7वी ह्या वर्गातील मुलांचे कार्यक्रम आहेत, स्पर्धा आहेत. आणि ते पण 3 शाळांमध्ये, बसनी, कासारवेली आणि काळबादेवी. तर चला बघूया या लहान मुलांचे कार्यक्रम, स्पर्धा. मजा येणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला जाऊया माघी गणेश उत्सव पाथरदेव मित्रमंडळ. तुमचं नाव इथे नमूद केलेले आहे, क्रमांक नमूद केलेला आहे, फक्त चित्र काढायचं आहे. नाव पुकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे आणि इथे समोरच बसायचं आहे. चित्रकला स्पर्धा इयत्ता 1ली ते 2री. भूमी निशिकांत वरवडकर. आपलं ड्रॉइंग साहित्य घेऊन यायचं या. भूमी निशिकांत वरवडकर. आणि चित्रकलेचा विषय असेल माझं आवडतं फळ किंवा माझं आवडतं फूल. आलं लक्षात? माझं आवडतं फळ किंवा माझं आवडतं फूल. दोन विषय, माझा आवडता सण आणि सूर्यास्त किंवा सूर्योदय. महेश, हे किती 9 आहेत का? 9 आहेत. 4 होते ना एका गटात. एक ज्यादा आहे. नाही, 9 नावं दिलेली आहेत दोन्ही मिळून शाळा. कासारवेली आणि काळबादेवी. बरोबर ना? असं झाला, त्यांच्या पालकांनी विनंती केली की आमच्या विषय सांगा. विषय सांगा. विषय असेल माझा आवडता सण किंवा सूर्योदय किंवा सूर्यास्त. सूर्योदय आणि सूर्यास्त यापैकी एक काढायचं किंवा माझा आवडता. चित्रकला स्पर्धा इयत्ता 3री ते 4थी. चित्र सांगा, लगेच तो काढतो. सगळं साहित्य बघा सध्या दाखवायचं लागतील. मला आवडता सण काय काढणार मग तू? सगळ्यात
पहिला घर गाव लाईन कसली अर्णव नितीन साखरकर फाटक्या पुस्तकाचे आत्मचरित्र
तिसरा विषय मी पाहिलेले सैनिकी जीवन आणि तिसरा विषय माझं गाव. या 3 विषयापैकी एका विषयावर निबंध लिहायचा आहे. फाटक्या पुस्तकांचे आत्मचरित्र, मी पाहिलेले सैनिकी जीवन आणि माझं गाव. वरती निबंधाचं नाव लिहायचं आहे. उत्तर पत्रिकेवर आपलं नाव लिहायचं नाही. नुकतंच इथे मिलिंद बनप सरांचं आगमन झालंय. मंडळाच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. मी आता तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. ताणलेला कावला. एक असतो कावला, त्याला लागली ताण. तो जातो पाणी पिला. त्याला दिसलं एक मटकं. त्या मटक्याजवळ जातो आणि त्याची चोचत नाही बुडत. आणि तो एक दगड टाकतो. मग एक 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 दगड टाकत जातो. हवी तेवढं पाणी पितो आणि उडून जातो. माझं नाव एलियान शायराज नाईकर, तालुका जिल्हा रत्नागिरी, मुक्काम पोस्ट कालबादेवी, अंगणवाडी कालबादेवी. एक असतो टोपीवाला. टोपीवाला एका गावात टोपी विकायला जातो. तर एका गावात तो दमतो आणि एका झाडाखाली झोपतो आणि सगळे माकड येतात आणि त्याची टोपी नेऊन जातात. टोपी नेला मग तो जागा होतो. मग माकड मग तो वरती लक्ष असतो आणि तो वरती लक्ष देतो आणि सगळे माकड त्याच्यात टोपी घेऊन असतात. मग तो त्यांच्या अंगावर ओढत असतो. माकड पण त्यांच्या अंगावर ओढत असतात. आणि मग माकड टोपीवाला एक आयडिया आहे. तो त्याच्या डोक्यावरची टोपी खाली फेकतात. मुक्काम पोस्ट कालबादेवी, अंगणवाडी कालबादेवी. एक होता कुत्रा. त्याला गेले खूप भूक आणि त्याला रस्त्यावर एक पोळी भेटली आणि पोळी ते एकदा खायची होती. आणि त्याने सर्वांची नजर चुकून ती पोळी उठवली. माझ्या गावाला येतो ती संदेश बदल. इकडे बघ ना, इथे समोर बघ ना. यात एक गोष्ट सांगणार आहे. या गोष्टीचं नाव आहे रामाने लाकूड तोडा. एका गावात एक रामू नावाचा लाकूड तोडा राहायचा. तो दररोज लाकडं तोडायला यायचा. तो नदी किनारी लाकडं तोडत होता. त्याची कुडा पाण्यात पडली. तो त्या जागेवर बसून रडायला लागला. त्या पाण्यात एक जलपरी आली आणि सांगितलं काय झालं. तो बोलतो माझी कुडा पाण्यात बुडाली. ती जलपरी सांगते थांब मी आता ती कुडा आणते. ती जलपरी पाण्यात गेली. तिने एका सोन्याची कुडा आणली. सांगितलं तुझी कुडा आहे काय. तो म्हणतो ही नाही आहे माझी कुडा. ती परत पाण्यात जाते आणि चांदीची कुडा आणते. सांगते ही काय तुझी कुडा. तो ही नाही माझी कुडा. ती परत जाते पाण्यात आणि लोखंडाची कुडा आणते. सांगते ही काय तुझी कुडा. तो हा ही माझी कुडा. लाकूड तोडा. अंगणवाडी काळबादेवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला कथाकथन करून दाखवलंय, गोष्ट सांगितली आणि खूप चांगला परफॉर्मन्स. त्याबद्दल अंगणवाडीच्या शिक्षिका आणि ही सगळी मुलं यांना आम्ही धन्यवाद देतोय.
पंतप्रधान झालो तर दुसरा विषय ऑनलाईन शिक्षण, तारक की मारक आणि तिसरा विषय असेल जगणे महाग होत आहे. या एका विषयावर बोलायचं आहे तीनपैकी. जो इफेक्ट येतो, परिणाम येतो तुमच्या वाचनाचा त्याला 10 मार्क. 40 पैकी असं परीक्षा आहे. माझे नाव माझ्या शाळेचे नाव जीप पूर्ण प्राथमिक शाळा कासारवेली. मी आता 6वी शिकत आहे. माझ्या विषयाचे नाव आहे मी पंतप्रधान झाले तर. जर मी पंतप्रधान झाले तर मी आपल्या भारत देशाला एक बळकट देश बनवणार. मी भारतीय सैन्याला जगातील सर्वात शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न करेन. मला भारतातून दारिद्र्य आणि बेरोजगारी ते वेळ चालू झाली. एकदम जवळ राहा. नमस्कार, मी अपूर्वा मधली शिंदे, शाळा कासारवेली, इयत्ता 7वी. माझ्या वक्तव्य विषयाचे नाव आहे मी पंतप्रधान झाले तर. मी पंतप्रधान झाले तर प्रथम मी इतर देशांपेक्षा आपला देश मजबूत बनवण्याचा प्रयत्न करेन. कारण आता असे बरेच देश आहेत जे आपल्या देशांपेक्षा बळकट आहेत. म्हणून मी आपल्या देशालाही बळकट करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर रोजगार, आपल्या भारतात रोजगार वाढवून तरुणांसाठी नोकरीची व्यवस्था करेन. आपल्या भारतात अशी अद्याप तंत्रज्ञान आहेत जी बाकीच्या देशांमध्ये आहेत. जर मी पंतप्रधान झाले तर ती अज्ञात तंत्रज्ञान आपल्या देशात आणण्याचा प्रयत्न करेन. आपला भारत देश लोकशाही राष्ट्रपती आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून येतं. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून येतं. नको गुलामी नक्षत्राची आयुष्याला भिडता नाही. नको गुलामी नक्षत्राची आयुष्याला भिडता नाही. चैन करून स्वप्नांची असे थोर कवी विंका करंदीकर म्हणतात. नमस्कार, मी अन्वी विनामयकर, इयत्ता 6वी, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा काळबादेवी येथे शिकते. जीवन म्हणजे एखाद्या गुलाबाच्या कळीप्रमाणे फुलणारे, सुगंध देणारे, नाविन्याचे सतत काळ जाणार आणि प्रेमाच्या दुनियेत सफर करणार आनंददायी प्रफुल्ल जीवन राहिले का, याच्या बदला आज मी तुमच्या समोर नवीन विषय घेऊन येत आहे. जगणे महाग होत आहे. जगणे महाग होत आहे. किमती वाढल्या फार, जनता झाली बेजार. किमती वाढल्या फार, जनता झाली बेजार. काय करावे आता, कोणता हा आजार. काय करावे आता, कोणता हा आजार. या सुभाषिताप्रमाणे अत्याचार, बेरोजगारी, आगीचा वणवा पेटला आहे. या आगीच्या वनात आपली जनता होऊन गेली आहे. खर्चाला नाही तोटा, पैसाही झाला खोटा. खर्चाला नाही तोटा, पैसाही झाला खोटा. या लोकांच्या राज्यात रंग बदलच्या नोटा. या लोकांच्या राज्यात रंग बदलच्या नोटा. या आधुनिकतेच्या काळात पैसा मोठा झालाय पण माणुसकी खोटी राहिली हेच खरे आहे. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईल, TV, वर्तमान प्रसार यांच्या माध्यमात बातम्या आणि बातम्यांचा सारांश अगदी मार्केटिंग जातो. आज इकडे बलात्कार, तिकडे दरोडा दंगल,
आज इकडे बलात्कार, तिकडे दरोडा दंगल, जाळपोळ. त्यामुळे माणसांच्या मनात एकच विचार येतो की खरंच जगणे महाग झाले आहे. शासन आहे भित्री बागुबाई वाढवल्या किमती, शासन आहे भित्री बागुबाई वाढवल्या किमती. बघा कशी रयतेची सुरू झाली आहे डगबाई, बघा कशी रयतेची सुरू झाली आहे डगबाई. परमेश्वराने आपल्याला एवढे मोठे जीवन दिले आहे की असे थोर कवी म्हणतात, जीवन कसे पक्षासारखे असावे, कुठेही जावे कुठेही उडावे. जीवन कसे पक्षासारखे असावे, कुठेही जावे कुठेही उडावे. असे स्वच्छंदी, निरागस आणि निसागर भरलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण मागी गणेशोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र जमलो आहोत. आज मी तुम्हाला एका वैचारिक ज्ञानप्रवाह नेण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा माझा विषय आहे मी पंतप्रधान झाले तर. आजचा माझा विषय आहे मी पंतप्रधान झाले तर. यश वेळ चालू होते. नमस्कार, माझे नाव यश दिनेश बिर्जे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कळपादी. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माननीय अध्यक्ष, आदरणीय परीक्षक आणि उपस्थित श्रोतेगण, आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. विषय आहे ऑनलाईन शिक्षण तारक की मारक. ऑनलाईन शिक्षण तारक की मारक. उगा दूरुनी पाणी घालुनी कसा कुलेल हो मळा, उगा दूरुनी पाणी घालुनी कसा कुलेल हो मळा. काय सांगू मी कशी वाटते ऑनलाईन भरली शाळा, काय सांगू मी कशी वाटते ऑनलाईन भरली शाळा. सर्वप्रथम ऑनलाईन शिक्षणामुळे तारक बाजूंचा विचार करूया. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी घरी बसूनही अभ्यास करू शकतात. त्यांना शाळा, महाविद्यालय किंवा शिकवणीसाठी प्रवास करण्याची गरज नाही. म्हणजेच ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी वेळ आणि जागेच्या बंधनापासून मुक्त झाले आहेत. ते कधीही कुठेही बसून अभ्यास करू शकतात. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल उपकरणांचा आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता येतो, जे आजच्या युगात अत्यंत महत्त्वाचे आहे. ऑनलाईन व्यासपीठावर मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रम, व्हिडिओ, PDF सहज उपलब्ध असते. अशा प्रकारे जगभरातील उत्तम शिक्षण घेण्याची संधी आपल्याला मिळते. पारंपरिक शिक्षणाच्या तुलनेत ऑनलाईन शिक्षण स्वस्त झाले आहे. त्या शिक्षणात विद्यार्थ्यांवर कोणीही रागवत नाही. एखाद्या विषयातील संकल्पना समजेपर्यंत आपण ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतो. एखादा विषय कालमर्यादेत शिकावा असे बंधन राहत नाही. एखादे सूत्र, व्याख्या, पाढे किंवा प्रश्नांची उत्तरे नियमित सातत्याने ऐकल्याने लवकर पाठांतर होते. आता या शिक्षणाच्या मर्यादा किंवा मारक बाजूंचा विचार करूया. सर्वांना इंटरनेट किंवा स्मार्टफोन उपलब्ध नाही. इंटरनेट कनेक्शनच्या अभावामुळे शिक्षणात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मनाची एकाग्रता साधता येत नाही. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. ऑनलाईन शिक्षणात आयुष प्रशांत गडकर. आज मी तुमच्या समोर एक नाट्यजनात सादर करणार आहे. त्या नाट्यजनाचे नाव आहे मी कोण होणार. पाहुणे रेने की टाइमपास चांगला होतो, पण त्यांचा एका प्रश्नाचा मला मात्र सॉलिड राहतो. आणि तो काय रे तू मोठेपणी कोण होणार. खरं तर माझ्या मनात उत्तर तयार असते, मोठेपणी मोठं. दुसरं उत्तर सांगतो पायलट. अशा वेळी साधी ड्रायव्हिंग येत नसेल तर त्याची पायलट लुटायला म्हणतात. ते म्हणतात करतात. आपल्या देशात हजारो विमान एकदाच करतात, पण या मंडळींना ऍक्सिडेंट होण्याची, हायजॅक होण्याची हीच भीती. थोडा वेळ गंमत करतो, सरळ सांगतो एसटी ड्रायव्हर नाही तर कंडक्टर तिकीट असं म्हणणार. बघूनच पावलं खुश झाली. म्हणणार कसे, बरं मग तुझ्या ओळखी रे, आम्हा गावी जायला बुकिंग भिडे. म्हणजे मी मोठ्या त्यांचाच फायदा बघत असतात. अरे म्हणजे असं की डॉक्टर बनायचं म्हटलं की आपले अर्धे नातला पेशंट तयार. मी इंजिनियर व्हायचं म्हटलं तर म्हणणार कसे, मला आमचे घर बांधून देशील ना रे. काही पाहुणे खर्चत असतात. ते माझ्यासारख्या लहान मुलांचं महत्वाशेचा कचरा करतात. कसला त्याच्यापेक्षा मूर्खाच हो.
अशा वेळी हातात बशिरी घेऊन गोळा घालाव्या अशा वाटतात. पण मी मनाचे श्लोक आठवत अचपळ मन माझे नावरे आवरिका असं म्हणत मनाला समज घालतो. फार कमी नातल्यास मोठेपणी कोण मला सांगितलं की कौतुक करतात. एकदा मी असंच लांबच्या मामाकडे टीचर होणार असं सांगितलं. लगेच पाठीवर शब्बासगी दिली. शब्बास शिशागुण ही सेवा उद्याचा नवा भारत घडव. एवढे ऐकलं तरी बरं वाटते. पुढचे 8 दिवस तरी आपल्या टीचरांकडे शिकवण्याकडे इमानदारीने लक्ष देतो. अरे इतकंच काय, आपण बिल्डिंग मधल्या छोट्या मुलांना ABCD सुद्धा शिकवतो. खरं सांगायचं तर मोठेपणी कोण होणार तर नक्की ठरवताच येत नाही. अरे कारण आम्ही बुडवून झालो तर त्यातल्या काही गोष्टी त्याचे काही अडचणी लक्षात येतात. कधी वाटतं क्रिकेटर व्हावं, पण भीती वाटते की टीम मधनच काढलं तर, सारखं सारखं हिरोवर गेलं तर. कधी वाटतं मंत्री व्हावं आणि त्याचे सारे प्रश्न सोडवावे, पण हे पण कठीण का वाटतं. का मी एकदा टीव्ही गेम मध्ये भाग घेतला तर त्याच्यात करोडो रुपये कमवले तर आता मी करोडपती कसे व्हायचे हेच ठरवत आहे. धन्यवाद. मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.